नमस्कार बालदोस्तांनो. आता आपण आजचा 9वा टॉपिक सुरू करत आहोत. यूज ऑफ धिस आणि दॅट. धिस म्हणजे हा, ही, हे आणि दॅट म्हणजे तो, ती, ते. वस्तू किंवा व्यक्ती दर्शवताना धिस दॅटचा जो वापर करतो आपण, त्यांचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वस्तू किंवा व्यक्ती जर जवळ असतील तर त्यावेळेला धिस हे प्रेपोजिशन वापरलं जातं. धिस इज अ फ्लावर, धिस इज अ पेन, धिस इज अ बॉटल, धिस इज अ पेन्सिल. येते लक्षामध्ये, अगदी वस्तू जवळ, आपल्या अगदी जवळ असताना धिस हे वापरले जाते. आणि बघा त्याच्या खाली, वस्तू दूर असल्यास किंवा व्यक्ती दूर असल्यास दॅट वापरतात. आपल्यापासून थोडं अंतरावर जर एखादी वस्तू किंवा व्यक्ती असेल तर त्यावेळेला मात्र दॅट वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, आता आपण जर बसलेलो असो आणि आपल्यापासून जर थोडं दूर अंतरावर झाड असेल तर दॅट इज अ ट्री, दॅट इज अ फ्लावर, दॅट इज अ गेट, दॅट इज अ डोअर, दॅट इज अ TV. येते लक्षात? ह्या अनुषंगाने हे शब्द वापरले जातात. बघा इथे डॉट करून मेन्शन केलेलं आहे. वस्तू किंवा व्यक्ती जवळ असताना धिस वापरतात. वस्तू किंवा व्यक्ती दूर असल्यास दॅट वापरतात. फक्त एक बेसिक मुद्दा लक्षात घ्या की धिस आणि दॅट कसं वापरलं जातं. धिस वस्तू जवळ असताना वापरतात आणि दॅट वस्तू किंवा व्यक्ती दूर असताना वापरलं जातं. उद्या असाच एक छोटासा व्हिडिओ आपण करून पुन्हा भेटणार आहोत. चला तर मग, बाय बाय.